शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेच्या आज 5व्या दिवशी दुसऱ्या फेरीतील सामन्यात दुपारच्या सत्रातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यात झाला. पूर्वार्धात आणि उत्तरार्धात दोन्ही संघांकडून खोलवर चढाया झाल्या, परंतु हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. टाय ब्रेकरमध्ये झुंजार क्लबच्या शाहू भोईटे, मसूद मुल्ला, सूर्यप्रकाश सासणे, सिद्धेश भट आणि फ्रॅकी डेव्हिड यांनी, तर सोल्जर्स ग्रुपच्या हरीश पाटील, देवराज जाधव, शिवम पवार, ओंकार चौगुले यांनी अचूक गोल नोंदवले. मात्र सोल्जर्सच्या रोमॅरिओनं मारलेला फटका झुंजारच्या गोलरक्षकानं उत्कृष्टरित्या रोखल्यानं झुंजार क्लबनं हा सामना 5-4 अशा गोलफरकानं जिंकला. दुपारच्या सत्रातील दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून जोरदार चढाया झाल्या. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेच्या पासवर संकेत साळुखेनं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी शिवाजीच्या संघाला फार काळ टिकवता आली नाही. दोन्ही संघांकडून चढाया सुरू असताना शिवाजीच्या विशाल पाटील यानं संयुक्त जुना बुधवारपेठच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी संयुक्त जुना बुधवारपेठला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर सोनम शेरखा यानं 19व्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून शिवाजी संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली. बुधवारपेठच्या रितेश थापा यानं शिवाजीच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी रेड कार्ड दिल्यानं थापा याला सामन्याबाहेर जावं लागलं. सामन्याच्या पूर्वार्धात संकेत साळुखे यानं दुसरा गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात सामना 2-1 असा राहिला. उत्तरार्धात शिवाजीकडून आक्रमक चढाया सुरू झाल्या. 48व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेच्या पासवर संकेत साळुखे यानं तिसरा गोल करून संघाला 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 65व्या मिनिटाला संकेत साळुखेच्या पासवर करण चव्हाण बंद्रे यानं मैदानी गोल करून 4-1 अशा गोलफरकानं संघाला विजय मिळवून दिला. संघातील खेळाडूंकडून सांघिक खेळाच्या जोरावर हा विजय मिळवल्याचं शिवाजीचे प्रशिक्षक संतोष पवार यांनी सांगितलं. शिवाजी तरुण मंडळाचा विजयी गौडदौड कायम राहिली आहे. घोडदौड कायम राहिली आहे आणि ती राहणारच पुढंपर्यंत. आज खेळाडूंनी चांगलं सांघिक गेम करून संघात विजय करून दिलेला आहे. त्यामुळं कुणाचं एकट्याचं श्रेय नाही, सगळे खेळाडू चांगले खेळलेत. प्रत्येक प्लेसला साजेसे गेम प्रत्येक खेळाडूने केलेला आहे. त्यामुळं कुणाला एकट्याला असं हे नाही आहे, सगळ्या खेळाडूंचं श्रेय आहे त्यात. आणि असा सांघिक गेम राहिला तर चॅम्पियन आम्ही व्हायला काय अडचण नाही आपणाला. बुधवारपेठच्या रितेश थापा याला पंचांनी रेड कार्ड दिल्यानं संघ विस्कळीत झाला. परिणामी संघाला पराभवाला सामोरं जावं लागल्याची प्रतिक्रिया संयुक्त जुना बुधवारपेठ संघाचे प्रशिक्षक अभिजित वणिरे यांनी दिली. जवळपास आमचाच अटॅक होता सुरुवातीला आणि 1-1 अशी बरोबरीसुद्धा आम्ही साधलेली होती. परंतु थोडासा वेगळा एक निर्णय झाला मॅचमध्ये आणि तिथं आमच्यावर दुसरा गोल पडला आणि आमचा मेन जो स्टॉपर खेळाडू होता नितेश शेरपा, त्याला मैदानाबाहेर जायला लागलं. त्यामुळं थोडीशी टीम विस्कळीत झाली. दरम्यान पहिल्या फेरीतील कोल्हापूर पोलीस संघ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील सामना झाला नव्हता. तो आज खेळवण्यात आला. संध्यामठ तरुण मंडळानं हा सामना 6-1 अशा गोलफरकानं एकतर्फी जिंकला. उद्या बुधवारी दुपारच्या सत्रात पहिला सामना BGM स्पोर्ट्स विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब, तर दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात होणार आहे.